नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जी भरती जाहिरात देण्यात आली होती, जवळजवळ 10-11,000 जागांसाठीची यासाठीची जी मेरिट लिस्ट आहे, मार्कशीट प्रत्येक पदासाठी गट क आणि गट ड संवर्गातील प्रत्येक पदासाठीची या पद्धतीने जाहीर करण्यात आलेली होती. हे गट ड साठी पाहू शकता. त्यानंतर ही गट क साठीची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक संवर्गासाठी प्रत्येक पदाची जी स्वतंत्र मेरिट लिस्ट आहे जाहिरातीनुसार तर ती जाहीर करण्यात आली होती मार्कशीट. त्यानंतर आता जी कट ऑफ आहे ती कधीपर्यंत जाहीर होणार आहे याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर कट ऑफ कशा पद्धतीने असणार आहे आणि कधीपर्यंत जाहीर केली जाईल याच्याबद्दल पाहूयात. तर इथे पाहू शकता जे आहे इथे पाहू शकता. इथे याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन रिक्वेस्ट नंबर, रोल नंबर, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नेम आणि त्याच्यानंतर आहे ते मार्क्स आहेत ऑब्जेक्शन नंतरचे. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन याच्यानंतर फायनल मार्क्स जे आहेत ते इथे दाखवण्यात दिले जातील आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन नंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. इथे पाहू शकता या पद्धतीने इथे निवड पद्धत जी आहे, उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजे CBT एक्झामची झालेली आहे त्यानुसार घेण्यात येईल. उमेदवाराच्या परीक्षेचे एकूण गुणांची किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे कमीत कमी 45% गुण असणं आवश्यक आहे. जी पात्र उमेदवारांची सूची असेल त्याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त गुण असणारे जे उमेदवार असतील त्यांनाच त्या लिस्टमध्ये नाव मिळेल. म्हणजे पात्र असतील त्याच्यामध्ये परीक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागानुसार निकषावर केला जाईल. भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय यामध्ये लागू राहतील. आता याच्यामध्ये पाहू शकता अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना लागू होईल. सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना जी आहे ती लागू राहणार नाही आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता आता ही जी मेरिट लिस्ट आहे, अंतिम मेरिट लिस्ट लागलेली आहे. याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त गुण असलेले जे उमेदवार आहेत त्यांची फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठीची जी सिलेक्शन लिस्ट आहे त्याबरोबर वेटिंग लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. लवकरच याबद्दलचा निर्णय होऊन त्याबद्दलची जी लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. इथे पाहू शकता ही गट क साठीची कागदपत्र पडताळणी कशा पद्धतीने असणार आहे ते पाहूया. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी म्हणजे बोलवलं जाईल. याच्यानंतर पात्र जे उमेदवार असतील त्यांची यादी तयार करून त्यांना त्यासाठी बोलवलं जाईल आणि उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर जी पात्रता जाहिरात जी आहे ती केली जाईल. त्याच्यानंतर विविध कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या परीक्षा उमेदवारांची निवड केली जाणार नाही आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते पुढची प्रोसेस आहे. यामध्ये पाहू शकता याचे मार्क्स जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत म्हणजे 200पैकी जी गुणांची जी एक्झाम झालेली CBT एक्झाम त्याच्यामध्ये जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार जी कट ऑफ जी आहे ती कट ऑफ जाहीर केली जाईल आणि त्यानुसार जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन असणार आहे. याबद्दलची विस्तारित माहिती लवकरच ही जी वेबसाईट आहे आरोग्य विभागाची याच्यावर जाहीर केली जाईल. इथे पाहू शकता याच्यामध्ये ही जी नवीन जी अपडेट आहे ती नवीन अपडेट या लिंकवर जाहीर केली जाईल. लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने इथे सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच जो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडची जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे शेवटची निकालाची म्हणजे सिलेक्शन लिस्टची ती लवकरच जाहीर केली जाईल. धन्यवाद.